नमस्कार. आता आपण विरारच्या नवापूर या गावामध्ये उपस्थित आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे ते सतत जमिनीच्या वादातून नवापूरमध्ये काही बातम्या समोर येत होत्या. परंतु आता जे आहे ते आरोप-प्रत्यारोप हे थेट बदनामीवर जायला लागलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण अशा मीडियावरती बातम्या ऐकल्या असतील, की विशाल राऊत यांच्याबद्दल असं म्हटलं जातंय, की ते बंदुकीचा धाक दाखवून जमिनी लुटतायत किंवा गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत. असा आरोप जो आहे ते समोरच्या काही लोकांकडून लावला जातोय. आणि त्याच्यामध्येच भिंती बांधून जे आहे ते ह्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा आम्ही इथे पोहोचलो, या संपूर्ण गोष्टीची माहिती घेतली, तर विशाल राऊत यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की या जमिनीशी माझं काही घेणं-देणं नाहीये. या ठिकाणी भिंत बांधण्याचं काम मी केलेलं नाहीये आणि उगाचचा उगाच हा संपूर्ण अ, अ, जो आहे मुखवटा रचला जातोय. त्याचं कारण, महत्त्वाचं कारण म्हणजे कुठेतरी एक बदनामी व्हावी आणि जे दुसरा व्यक्ती आहे त्या बातमीमध्ये, जे दुसऱ्या व्यक्तीचं देखील नाव घेण्यात आलंय, कुणाल नावाने, त्यांची देखील बदनामी यामध्ये करण्यात यावी, जेणेकरून कुणाल जे आहेत त्या व्यवहारामध्ये त्यांचा संबंध होता, परंतु जेव्हा व्यवहार करायचा वेळ आला, तेव्हा कुठेतरी कुणाल आणि विशाल राऊत यांचं नाव जे आहे ते पुढे करून ते बदनाम करण्यात आलं. या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा बातम्या होऊ लागल्या, चर्चा होऊ लागल्या, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले, तेव्हा विशाल राऊत यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आजची माहिती देण्याचं जे आहे, मुलाखत देण्याचं जे ते ठरवलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, की नेमकं या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचं काय घेणं-देणं आहे आणि नेमका बंदुकीचा काय प्रकार आहे? विशालजी नमस्कार. नमस्कार. जसं की आता सगळीकडे चर्चा होत आहे म्हणून आपण बोलूया. तर काय चर्चा रंगते? तुमच्याकडे बंदूक आहे, तुम्ही धाक दाखवता, तर काय सांगाल? बघा, मुळात आम्ही कुठल्या पक्षाला काय हे नाहीये. हं. बंदूक माझ्याकडे गेले 25 वर्ष झाली आहे. बरोबर आहे. त्या बंदुकीच्या जीवावर मी आजपर्यंत कुठल्याही माणसाला, कधीहीच गावात, पंचक्रोशीत कोणालाही धाक दाखवला नाही. ते माझं काम नाही, माझं क्षेत्र नाही ते. हं. मी माझं सामाजिक काम करत असतो नेहमी. हं. बरोबर आहे. आणि मी माझं काम करत असताना कुठेतरी काहीतरी लोकांना, आता इलेक्शनमध्ये बऱ्याच लोकांना त्रास झाला माझ्यामुळे. आता त्याचा गैरफायदा त्या लोकांनी घ्यायला लावला. मी माझ्या कुटुंबातले लोकं सांगतील ना, की विशालने चुकीचं केलंय का, खरं केलंय का, खोटं केलंय ते. बंदूक तर लोकांना माहिती पण नाही, अर्ध्या लोकांना, की बंदूक आहे का नाही. कारण मी कधी वापरच नाही केला. हं. काही गरजच नाही वाटली मला. मग बंदुकीचा वापर म्हणजे बंदूक असण्याचा जो संपूर्ण प्रश्न आहे, तो यासाठी उपस्थित केला गेला कारण तुमच्या नावाची एक भीती पसरवण्यात यावी किंवा बदनाम करण्यात यावं? बदनामीच तर करायचं, दुसरं काय करायचं? चांगलं काम आता माझ्याकडनं चालू आहे. हं. ते बदनाम करायचं अच्छा. फालतूमध्ये, कारण नसताना. आता व्यवहार हे लोक कोणाशी करतात, ज्यांच्याशी व्यवहार करतात त्यांच्याबरोबर काय बोलायला तयार नाही. माझ्या विरोधात खोटी पोलीस कंप्लेंट दाखल केली, हं. कोर्टात केस दाखल केली. कारण काय? मी तर कोणाची जमीन खाल्ली नाही, घेतली नाही. त्यांचे व्यवहार वेगळ्यांची आहेत, माझ्याशी कशाला व्यवहार करायचा आहे? मी त्यांच्याशी आज गेले 2016 पासून कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि संवाद पण नाही. मी बोलत पण नाही, त्यांच्याकडे बघत पण नाही. तर मी त्यांना कशाला बंदूक दाखवेल आणि काय करेल? माझ्या हक्केच्या, माझ्या घरापासून 50 मीटरवर आहे. कोणतरी सांगेल ना, की विशाल हे चुकीचं करतो असं. हं. कोण म्हणजे एखादा गाव एक तेवढं जागरूक आहे, की ते बोलू शकतात. पण बोलू ते शकतात आहे ना, तेच का नाही. तसं. जर माझ्या विरोधात जर अख्खं गाव असतं, तर एकाने तरी सांगितलं असतं ना, की विशाल हे चुकीचं काम करतो असं. एक एक माणूस दाखवावा गावातला, की त्याने हे सांगितलं, की विशाल हे तू असं करतोय, हे चुकीचं करतोय. कधीतरी. बरोबर. कामच नाही तुम्ही करत आपलं. तुम्ही म्हणताय, की 2003 पासून बंदुकीचं लायसन्स तुमच्याकडे आहे. तुम्ही सतत ते रिन्यू पण करत असता. आत्तापर्यंत अनेक पैसे तुम्ही रिन्यू केलेले आहेत तुमच्या सिक्युरिटीसाठी. पण जे समोरची व्यक्ती आहे किंवा मॅडम जे म्हणतायत त्याच्यामध्ये 97चा विषय जो आहे तो काढला जातोय. तर 97चा आणि बंदुकीचं काय? 95 पासून तुमच्याकडे किंवा 1997 पासून तुमच्याकडे बंदूक आहे. नाही, नाही. माझ्याकडे 2003 पासून आहे. ओके. माझा अगोदरचा काय विषय कोणाकडे आहे ते मला माहिती नाही. हं. 2003 पासून रीतसर माझ्याकडे लायसन घेतलेलं आहे ठाणा कलेक्टरकडनं. हं. त्याचा मी रीतसर त्याचा जो वर्षाला जो रिन्युअल करायचा आहे, त्याचं मी रिन्युअल करत असतो. त्याच्या विरोधात कधीच माझ्या विरोधात इतर कोणी तसं काय असतं तर एवढ्या जर मी बंदुकीने जर जमीन घ्यायच्या असत्या तर केवढ्या घेतल्या असत्या? हं. काय कमी आहेत का इकडे जागा? तुम्ही त्यांची जमीन घेतली असं त्यांचं म्हणणं आहे 4 ते आता गुंठ्याची. काय ते सांगतात म्हणून काय मी काय घेतलंय का? त्यांनी प्रूव्ह करावं ना. कोर्टात त्यांनीच कोर्टात दावा कोणी दाखल केलाय? त्यांनीच केलाय. पोलीस स्टेशनला पण तेच जातात. हं. मी पोलीस स्टेशनला जाऊन माझं स्टेटमेंट देऊन आलोय, की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. बरोबर. कोर्टात दावा दाखल त्यांनीच केलाय ना. मग आता हे कशाला बदनामी करायची?
आणि सर एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण जी घटना घडली, तर महत्त्वाचा मुद्दा होता, की सर्व्हे क्रमांक 95 ची जी जागा आहे, या जागेमध्ये काहीतरी व्यवहार त्यांचा वर-खाली झालेला आहे किंवा काही संबंध खराब झालेले आहेत. तर कुणाल आणि तुमच्याशी कुठेतरी संबंध खराब झालेले आहेत, व्यवहार खराब झाले आहेत आपण म्हणू शकतो. तर 95 सर्व्हे क्रमांक 95 आहे. तर तुम्ही त्या जमिनीवर तुम्ही भिंत बांधली आहे. त्यामुळे मॅडमना त्रास होतोय, तर त्याच्या जमिनीत जाऊ शकत नाहीयेत. तर तुम्ही म्हणजे ताबा घेतलेला आहे, मिळवलेला आहे, जबरदस्ती ताबा केलाय, भिंत बांधली आहे. काय सांगाल याबद्दल? सर्वे नंबर 95चा माझा काहीचा संबंध नाही. ती नवापूर मुख्य रस्त्यावर शेतकरी धाब्याच्या समोर आहे. हं. माझा त्याच्याशी काही लेणं-देणं नाही. त्यांनी तो कोणाशी व्यवहार केलाय, कोणाला विकलाय, याच्याशी मला काही लेणं-देणं नाही. माझा त्याच्याशी दुरान्वय संबंध नाही. मी भिंत बांधली नाही, मी भिंत काय केलं नाही तिकडे. माझा दुरान्वय संबंध नाही त्या जमिनीशी. मी 98, 2 आणि 3 जागा मी माझी खरेदी केलेली आहे. रीतसर खरेदी पेपर मी 7 बार तुमच्याकडे दाखवलेला आहे. हं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठचीही जमीन नाही. मग सतत तुमचं नाव का घेतलं जातंय? काय मुद्दा बदनामी असेल? करण्यासाठी. मला बदनाम करण्यासाठीच हे सगळं षडयंत्र आहे. त्याच्या पाठीमागे जे कोण आहेत ना, त्यांना मला मला माहिती आहे ते. हं, कारण त्यांची आता आहे ना, विरोधी पक्षातले लोकं आहेत ते. काहीतरी त्रास द्यायचा जाणून-बुजून हं. आणि बदनाम करायचं. त्यांनी आजपर्यंत तेच धंदा केला. दुसरं केलं काय? विरोधी पक्षाचे आपण असं म्हणू शकतो, हरलेले नेता आहेत. ते मी तेवढं बोलत नाही. पण मी जे आहेत ते, माझ्या विरोधात जे काही कारस्थान करतात, ते चुकीच्या पद्धतीने करतात. आणि मी कधीच कुठल्याही महिलेला, कुठल्याही ह्याला शिवीगाळ केलेली नाही, हं. करत नाही. मी व्यवस्थित माझा कामधंदा करतो. जेवढं मिळेल तेवढं सोशल वर्क करत असतो. उगाच बंदुकीची माहिती तुम्ही रीतसर प्रशासनाला दिलेली आहे? हो, त्यात रीतसर माहिती असते ती. ओके. ती काय लपून नाही. प्रत्येक पोलीस स्टेशनला असते ती. आता त्यामुळे आता रिन्युअल पण त्याच एस-पी साहेबांनीच केलं ना, हं, सी-पी हं, साहेबांनी. हं. मग उगाच पेपर जर हल्ली कसं झालंय, की आता पोलीस प्रशासन एवढं जागरूक झालंय, की पूर्ण चौकशी केल्याशिवाय आहे ना, त्यांना रिन्युअल देता येत नाही. एक गुन्हा असेल ना, राजकीय असो का कुठला असो, त्यांना देताना फार अडचणी येतात. बरोबर. आणि माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे या लोकांनी, काही लोकांनी, की मला माझं लायसन कॅन्सल व्हावं, हं. माझ्यावरती मला अरेस्ट व्हावं, सगळं काय केलं. पण जेवढं करणार खोटं, ते सगळं चुकीचं आहे. आणि मी तुम्ही हे धंदे खंडन करताय आरोपांचं. हो, आरोपांचं खंडन करतो. चुकीचं आहे ना. माझी बदनामी कशाला करावी? तुम्ही रीतसर कुठेतरी तुम्ही कोर्टात पण तुम्हीच गेलेत. बरोबर. पोलीस स्टेशनलाही तुम्हीच जातात. हं. तिकडे दबाव आणतात ह्याचा त्याचा, की मला माझ्यावरती गुन्हा दाखल करा, हे करा. पण मी कुणाला मारलं नाही, शिवीगाळ केली नाही. माझा कधी वाद नाही आणि संवाद पण नाही. हं. तर तुम्ही मला नाहक कशाला टार्गेट करता? काय गरज काय? ठीक आहे सर. धन्यवाद. थँक यू. आपण ज्या गावामध्ये उपस्थित आहोत, नवापूर गाव, या ठिकाणी जर आपण बघितलं, जितकी घरं आहेत, हे जवळपास सगळे नातेवाईक आहेत. आपापसामध्ये जोडलेले आहेत. हे नातेवाईक गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे याच्या पूर्वजांपासून हे एकमेकांना ओळखत आलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी जे कोणी असतील हे आपल्या नात्यामध्येच लागतात. आपण म्हणायला गेलं तर गाव तितकंसं मोठं नाहीये, त्यामुळे सगळेच सगळ्यांना ओळखतात. परंतु जमिनीच्या वादावरून हे जे काही सध्या वाद सुरू आहेत, थोडाफार संबंध, थोडाफार व्यवहार जो काही खराब झालेला आहे, त्याच्यामध्ये हा बदनामीचं स्वरूप जे आलेलं आहे. पाहण्यासारखं असेल 95 सर्वे क्रमांक 95 मध्ये जी भिंत बांधली आणि ज्याचा ताबा जबरदस्ती विशाल राऊत यांनी मिळवला, त्या आरोपांचं तर खंडन केलंच. परंतु बंदुकीचा जो मुद्दा होता, की धाक दाखवणं किंवा काय, तर गाव इतकं छोटं आहे, की या गावामध्ये जर बंदुकीचा धाक दाखवून एखाद्या वेळेस अशी कोणती घटना विशाल राऊत यांनी केली, तर लगेचच लोकच त्यांना धारेवर धरतील आणि नागरिकच जे काय आहेत ते त्यांच्या विरोधात तक्रार करतील. असं हे गाव आहे. एकजूट राहणारं एक गाव आहे. आणि अशामध्ये मॅडमचं किंवा समोरच्या व्यक्तींचं असं म्हणणं आहे, की धाक दाखवून जमिनीचा ताबा मिळवला गेला. इतकी मोठी घटना होत असताना खरंच प्रशासन झोपलेलं का? आणि जर नाही झोपलेलं, तर खरंच ही घटना घडली आहे, की ह्याला फक्त बदनामीचं स्वरूप दिलं जातंय. त्याचा विरोध जो आहे तो ज्याचं खंडन जे आहे ते विशाल राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं? कारण ह्याची जी कारवाई आहे, जे तपास आहे, जो रीतसर तपास आहे, तो प्रशासन करतोय. धन्यवाद.